दरम्यान शाळेत मनाचे श्लोक सक्तीचे करण्याबाबत बोलताना मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी एक वादग्रस्त विधान केलंय। बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर मनाच्या श्लोकांचा प्रभाव होता, त्यामुळे त्यांनी संविधान दिलं असं विधान पेडणेकर यांनी केलंय। दरम्यान असं संशोधन कोणत्या पुस्तकात झालं याबाबत त्यांनी खुलासा करावा अशी मागणी देखील वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। आपण बघतोय बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर मनाच्या श्लोकांचा प्रभाव झाला असं वादग्रस्त विधान केलंय मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर। तर हे जे पेडणेकर यांनी म्हटलंय असं संशोधन कुठल्या पुस्तकात आहे, कुठं आहे याबाबत त्यांनी खुलासा करावा अशी मागणी केली आहे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी। संविधानाचं बाबासाहेबांनी जेव्हा संविधान दिलं आणि बाबासाहेबांचा जर आपण संपूर्ण लहानपण पाहिलं गेलं तर मनाच्या श्लोकांचं बाबासाहेबांवर बऱ्यापैकी परिणाम दिसला आणि म्हणूनच शिक्षणाने आणि मन मजबूताने विचाराची पगडा तर बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं। आता कोणाला काय पचवायचं असेल ते बाबासाहेब मिळालेले आहेत। फक्त एवढंच आहे की हा त्यांचं संशोधन जे आहे ते कुठल्या पुस्तकात त्यांना हे संशोधन झालेलं आहे त्याचा त्यांनी खुलासा करावा। दरम्यान वादानंतर किशोरी पेडणेकर यांनी माफी मागितली आहे। त्या मनाच्या श्लोकांमधनं चांगला सुदृढ नागरिक घडावा या उद्देशाने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं संविधान त्याला अनेकांना असं वाटतं मी जोडलं गेलंय। कोणाची त्या माध्यमातून जर मनं दुखली असली तर मी माफी मागते, पण माझा उद्देशच वेगळा होता। पण तरी पण कोणाची मनं दुखली असेल तर मी माफी मागते। पुन्हा अशी जोडणी माझ्याकडनं कधीच होणार नाही।